हरि जय जय राम कृष्ण हरि संकल्पावे माया संसाराची ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ते सुद्यावे समाधान वाहिला उद्वेग दुःखची केवळ भोगने ते फळ संचिताचे तुका मने घालू तयावरी भार वाहू हा संसार देवापायी ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ते सुद्यावे समाधान पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम
कथेचा विस्तारू सद्गुरु दास तुका दास तुका कथेचा विस्तारू ये चक्रप्रधान कथेचा विस्तारू ये चक्रप्रधान कथेचा विस्तारू ये चक्रप्रधान कथेचा विस्तारू सर्वांनी आपापले हात जोडायचे. श्री सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः श्रीकृष्णाय वयं नमः श्रीकृष्णाय वयं नमः. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय संत तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा सुंदर असा उपदेश करणारा उपदेश असा पर असा हा अभंग आज मी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला आहे. अभंगाचा सरळ साधा सोपा भावार्थ जाणून घ्यायचं म्हटलं सुरुवातीच्या चरणामध्ये महाराज म्हणतात ह्याची थोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची. हीच भक्ती थोरे आणि हीच भक्ती भगवंताला सुद्धा आवडते. कोणती तर संकल्पावी माया संसाराची. पुढं म्हणतात ही भक्ती करत असताना ठेविले अनंती तैसेची राहावे चित्ते सुधावे समाधान. जसं त्या भगवंताने आपल्याला ठेवलेले तशा प्रकारे फक्त मनामध्ये समाधान ठेवा. त्या भगवंतावर विश्वास ठेवा की तो आपल्यासोबत कधीच काही वाईट होऊ देणार नाही. पुढं म्हणतात का समाधान ठेवायचे कारण वाहिला उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. किती उद्वेग करून रडापडी करून आरडाओरडा करून फायदा नाही. या सगळ्यांना काय होणार दुःखाची केवळ फक्त दुःख आपल्याला मिळणार आहे. कारण शेवटी भोगणे ते फळ संचिताचे. आपल्या संचित कर्मानुसार जे कर्म केलं त्याचं फळ भोगावं लागणार म्हणजे लागणार. म्हणून एक कार्य करा तुका मने घालू तयावरी भार. सर्व जो भार आहे तो त्या भगवंतावर टाका आणि वाहू हा संसार देवापायी. सर्व संसार जो आहे त्या भगवंताच्या चरणी वाहा. हा झाला अभंगाचा सरळ साधा सोपा भावार्थ. विठ्ठल 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 पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. प्रथमतः सर्वांना माझा रामकृष्ण हरी. तथा सुंदर असे दोन्ही पकवाजवादक त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. बघा कोणताही कलाकार मोठा किंवा लहान हे फक्त त्याच्या कलेनं होत नसतो. आता तुमचं लक्ष नसेल माझं पूर्णतः लक्ष होतं जेव्हा साऊंड सिस्टीम आमच्या माऊली महाराजांना कमी पडत होती तेव्हा त्यांनी त्यांचा स्वतःचा माईक काढून त्यांना दिला की बाबा माझं वाजवणं झालं सध्या तुमची बारी आहे तुम्ही
वाजवा. नाहीतर त्यांच्याकडं ऑप्शन होतं की तुमचा आवाज निघत नाही म्हणजे मी मला ग्रेट साबित करू शकतो, मी मला प्रूफ करू शकतो की मी तुमच्यापेक्षा जास्त चांगला वादक आहे. कारण लोकांना कळत नाही की साऊंड खराब आहे का वादक खराब आहे. जिथं जे चांगलं आलं फक्त तिथं त्यांनी तिथं समज काढतात. म्हणून सुंदर त्यांच्या अंगी एवढी नम्रता आहे. एवढे मोठे कलाकार आपल्यासमोर दोन्ही बसून आहेत. दोघांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. त्यांचेही मनापासून धन्यवाद मानते. सर्वांचे मनापासून धन्यवाद मानते आणि आपल्या कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करते. एकदा बोलायचं विठ्ठल तुम्ही गावामध्ये आल्यानंतर माझं जे काही स्वागत सत्कार केलेला आहे त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद मानते. आणि गळ्यात टाकायचा हार असा आणला, मला असं वाटायला ते गाडी टाकून घरी घेऊन जावं, घरी गावामध्ये सर्वांना दाखवावं. एवढा मोठा हार मी माझ्या गळ्यामध्ये ठेवला होता. सुंदर सर्व जे नियोजन केलेलं आहे सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवायच्या. आपल्या कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी मी आपल्याला काही सूचना देऊ इच्छिते. त्या सूचनांचं पालन आपण सर्वांनी करायचं आहे. कारण बघा, कीर्तनरूपी सेवा आपण प्रत्येकजण श्रवण करतो. हे सप्ताहाचं कितवं वर्ष आहे आपल्या गावातलं? 90. वा वा. 98 का 90? 91. 90 वर्ष पूर्ण झाली आणि 91वं वर्ष चालू सुद्धा झालेलं आहे. एवढे वर्ष झालं आपण सप्ताह करतोय, कीर्तन सुद्धा ऐकतोय, पण त्या कीर्तनाचा व्हाव तसा परिणाम आपल्यावर होत नाही. याचं कारण काय की ज्याप्रमाणे कीर्तन ऐकायचे त्याप्रमाणे आपण अजूनही ऐकलेलं नाही. ते म्हणतात ना, समोर आपल्या जर पंचपक्वानाचं एक ताट ठेवलं आणि तुम्हाला जर म्हटलं नुसतं त्या ताटाकडे पाहायचंय, त्यातला एकही घास खायचा नाही, पण पोट भरलं पाहिजे. नुसतं पाहून तुमचं पोट भरणार का? नाही. आपल्याला काय करावं लागेल? घास तोडून खावा लागेल. अशा प्रकारे बऱ्याच जणांचा गैरसमज आहे, कीर्तनरूपी सेवा ऐकल्यानंतर पुण्य मिळतं आणि म्हणून ते कीर्तन ऐकण्यासाठी येतात की बाबा पुण्य मिळतं. या हिशोबानं मला सांगा, ताटामधला घास खाल्ल्याशिवाय पोट भरत नाही. अशा प्रकारे कीर्तनामधलं जे काही ज्ञान तुम्हाला सांगितलंय ते सुद्धा खाल्ल्याशिवाय म्हणजे आत्मसात केल्याशिवाय त्याचं फळ आपल्याला लाभणार नाही. म्हणून नुसतं आपलं ऐकण्याच्या पद्धती कशा झाल्या मी नेहमी सांगते. नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडून गेले वारे. इकडून ऐकायचं आणि इकडून लगेच सोडून सुद्धा द्यायचे. आणि असंही आपण चांगल्या गोष्टी कधीच आठवण ठेवत नाही. कीर्तनामध्ये ऐकणारे वर्ग भरपूर प्रमाणात झालेले आहे. कुणाला गायन ऐकू वाटतं, कुणाला फक्त विनोद वाटतो, कुणाला फक्त अध्यात्म आणि भक्ती आवडते, तर कुणाला फक्त जनजागृतीपर आवडतं. बोलणाऱ्याला सुद्धा प्रश्न पडलाय की नेमकं बोलावं काय. कारण ज्ञान सांगावं, समोरची पब्लिक ॲक्टिव्ह, बाकीची सगळी जागेवर झोपायली. विनोद सांगावं, तेवढंच ऐकून हसून घरी निघून चालली. म्हणून या चारीही गोष्टी आपल्या कीर्तनरूपी सेवेमध्ये आल्या पाहिजे. आणि कीर्तनाचा अभंग सुद्धा सुटला पाहिजे आणि अभंगाचा शब्द ना शब्द तुम्हाला कळाला पाहिजे. अशा प्रकारे मी चिंतन तुमच्या समोर मांडणार. फक्त माझ्या बोलण्याकडे लक्ष असू द्यायचे. तीन नियमाचे पालन करायचे. पहिलं म्हणजे माझ्या बोलण्याकडे पूर्णतः लक्ष असू द्यायचं. नुसतं ऐकायचं का म्हणून ऐकायचं नाही. दुसरा नियम म्हणजे इकडं तिकडं कुठंच न बघता फक्त माझ्याकडं बघायचं. आणि तिसरा नियम म्हणजे जेव्हा जेव्हा मी तुम्हाला प्रश्न विचारेल तेव्हा फक्त हो किंवा नाही 2 शब्दामध्ये उत्तर द्यायचं. देणार ना? हा, माना हलवायच्या नाही. आपण शेतकरी वर्ग आहे ना, माना हलवायचं काम कुणाचं असतं? नंदी बैलाचं. आपण कोण आहे? मनुष्य. म्हणून माना हलवायच्या नाही. आपल्याला मुख दिलेले पटपट पटपट त्या मुखातून बोलत राहायचंय. विठ्ठल विठ्ठल. अशा प्रकारे कीर्तनाचे 3 नियम मी तुम्हाला सांगितले. पहिला, पूर्णतः माझ्या बोलण्याकडे लक्ष असू द्यायचंय. मला सांगा, माझा आवाज क्लिअर येतोय का तुमच्याकडे? माता माऊल्यांनो, बोलणं कळत आहे ना माझं? काही अडचण नाही ना? हां, मग ठीक आहे. तुम्हाला कळालं म्हणजे बस झालं, बाकी काही विषय नाही. पहिला 3 नियम लक्षात घ्या. पहिला म्हणजे पूर्णतः माझ्या बोलण्याकडे लक्ष असू द्यायचे. दुसरा नियम म्हणजे विचारलं तेव्हा हो किंवा नाहीमध्ये फक्त प्रश्नाचं उत्तर द्यायचं. आणि तिसरा नियम म्हणजे इकडं तिकडं लक्ष नाही, माझ्या बोलण्याकडे लक्ष द्यायचे. आता विचार करा, मला सांगा, फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या. मी आता 22-23 वर्षाची झाली, पण आतापर्यंत मी तुम्हाला काहीतरी त्रास दिला का? माता माऊल्यानं तुम्हाला दिला? कधी जेवायचं करून मागितलं? कधी काही त्रास दिला? नाही. तुम्हाला? नाही. आत्ता
आत्तापर्यंत काहीच दिलं नाही. फक्त 9 ते 11 आपल्या कीर्तनाचा वेळ आहे. 10 वाजलेले आहेत. 1 तासामध्ये आपल्याला कीर्तन संपवायचे. म्हणून त्या 1 तासापुरतं मर्यादित पूर्णता फक्त माझ्या बोलण्याकडे लक्ष असू द्या. तुमच्या जीवनामध्ये आत्तापर्यंत तुम्हाला काही मागितलं नाही, फक्त आज मागते. हे 1 तास फक्त पूर्णता मला द्यायचा. इकडं तिकडं कुठंच नाही. सगळे जे घरच्या भानगडी आहे ते घरी ठेवून यायच्या. पूर्णता 1 तास लक्ष माझ्याकडे ठेवायचंय. आपल्या कीर्तनरूपी सेवेकडे आता आपण वळूया. की महाराज म्हणतात ह्याची थोर भक्ती आवडते देवा. हीच भक्ती थोरे भगवंताला सुद्धा आवडते. कोणती? तर संकल्पावी माया संसाराची. आता संकल्पावी माया संसाराची इथं का म्हटलेलं आहे ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे. की जसं संतांनी सांगितले हिची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची. याचं कारण काय? की संसार आपल्या मनुष्याला खरी भक्ती करू देत नाही. कारण भक्ती एवढी सोपी आहे पण आपल्याच्यानं होत नाही. का? कारण आपल्या मनामध्ये संसार फार जास्त ठासून भरलेला आहे. म्हणून संत म्हणतात आधी काय करा, ही भक्ती करण्याआधी संकल्पावी माया संसाराची. याचं एक उदाहरण द्यायचं म्हटलं, संतांना माहीत होतं आजच्या या युगामध्ये साधारण मोबाईल, तंबाखू, चुन्याचं व्यसन आपल्याला सुटत नाही. तिथं संसार सोडणं ही फार दूरची गोष्ट राहील. म्हणून त्यांनी आपल्याला सोपी भक्ती सांगितली. कोणती? आवडे देवासी तो एका प्रकार, आवडे देवासी तो एका प्रकार, देवासी तो एका प्रकार, आवडे देवासी तो एका प्रकार. आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन. भगवंताला भक्तीचा कोणता प्रकार आवडतो? बोलण्याकडे पूर्णतः लक्ष असू द्या. म्हणजे विषयांतर तुमच्या मनाचा सुद्धा होणार नाही. सुरुवातीचा विषय कुठून झाला? संकल्पावी माया संसाराची. का म्हटले? कारण संसार मनुष्याला खरी भक्ती करू देत नाही. उदाहरण द्यायचं झालं, मी तुम्हाला उदाहरण सांगत आहे. संतांनी आपल्याला खरी भक्ती सांगितली सर्वात सोपी. कोणती? आवडे देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिन. तुम्ही रात्रंदिवस फक्त भगवंताचे नामस्मरण करा. हीच भक्ती भगवंताला आवडते, सगळ्यात आवडीची आहे. पुढं म्हणतात याचा फायदा काय? न लगती सायास जावे वनांतरा, सुख येतो घरा नारायण. कुठं जायची गरज नाही. फक्त काय करा? ठाईचं बैसोनी कराय कशी तर आवडी अनंत आळवावं. त्या भगवंताचं नाव आळवत राहायचे. पुढं म्हणतात एवढं सोपं आहे, एवढं सोपं आहे की बैसलिया ठाई म्हणता राम राम काय होय श्रम. ऐसे सांगा बसल्या ठिकाणी ते भगवंताचं नाम घ्या. आपल्याला कवडीचंही श्रम काहीही लागत नाही. पुन्हा म्हणतात याची ताकद काय? या नामस्मरणाची. आपण म्हणून मी वेद वाचणार, मी शास्त्र पुराण, चहुवेदी जाणं साही शास्त्र कारण 18 पुराण हरिशी गाती. आपल्या शास्त्रामध्ये 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराण दिलेले आहेत. या सगळ्यांचा सार काय? तर एक हरिनाम. म्हणजे सगळ्यांचं सार आपल्याला संतांनी काढून दिले. काय? हरिनाम. एवढं महत्त्वपूर्ण हे नाम आहे की सगळ्या ग्रंथांचं सुद्धा सार एकच आपल्याला सर्व ग्रंथ सांगतात. काय? की बाबांनो तुम्ही नामस्मरण करा. यापेक्षा मोठी भक्ती नाही. आणि एवढी सोपी आहे. बैसलिया ठाई म्हणता राम राम काय होय श्रम. ऐसे सांगा बसल्या ठिकाणी तुम्ही नाम घ्या. काहीतरी श्रम लागतं का? सर्वजण मिळून बोला बरं. बोला राम. जेवण नाही केलं का माय? जरा मोठ्यानं बोला की राम राम राम. हा एक तरी भाकर जिरली का? एक घास सुद्धा जिरला नाही. म्हणजे किती सोपं आहे भगवंताचं नाम घेणं. पण तरी सुद्धा बसल्या ठिकाणी एवढं सोपं नाम आहे. आपण हे नाम घेतो का? नाही. पुरुष वर्ग 5-7 जण तुम्ही एका ठिकाणी बसले, आपल्या देवाच्या नामाच्या गोष्टी चालतात? नाही. माता वर्ग आपण 5-7 जणी एका ठिकाणी बसले, आपल्या देवाच्या नामाच्या गोष्टी चालतात? नाही. आपल्या काय चालतात? संसारातले इकडले तिकडले कुठाने. म्हणून संत म्हणतात भक्ती एवढी सोपी आहे पण या संसारातली माया, हे संसार आपल्याला ती भक्ती करू देत नाही. कारण म्हटलं एवढं सोपं आहे की बसल्या ठिकाणी तुम्ही भगवंताचं नाम घ्या, तुम्हाला काही श्रम लागणार नाही. पण जेव्हा 7-8 जणी माता मावल्या तुम्ही बसता, भगवंताचं नाम सोपे पण आपण घेत नाही. आपल्या काय गोष्टी चालतात? एकदम बसल्या ठिकाणी 4-5 जणीमध्ये एक तरी बाई अशी असते तिला स्वतःच्या घरात काय चाललं याच्याशी घेणदेण नाही, पण लोकांच्या घरात काय चाललं हे दरवाजाच्या फटीतून पाहायची सवय असते. मग ती पुढे येते आणि त्या 5-7 जणीमध्ये एकीला जाऊन बोलते. ती म्हणते गावामध्ये काय झालं तुला माहित आहे का नाही? तुला म्हणून सांगायला कोणाला सांगू नको. दुसरी लगेच म्हणते काय झालं? तिसरी सांगते कशी चाल्याचे गेले की पळा. पुढची म्हणते मला अंदाज आला होता आणि कोणासोबत गेले बाई.
आणि तिच्या पुढची तिला सांगते, तुला अंदाज आला होता ना, मग जेव्हा तू लोकांच्या घरात लक्ष द्याल तेव्हा तुझंच पोरगी घेऊन पळून गेला. म्हणजे प्रत्यक्ष जीवनामध्ये घडणाऱ्या घटना, आपल्या घरात आपलं लेकरू काय करते याच्याशी आपल्याला घेणदेण नाही, पण लोकांच्या घरात लोकांचं लेकरू काय करते याच्यावर आपलं जास्त लक्ष टिपून आहे. म्हणून म्हणतात लोकांच्या घरात लोकांचं लेकरू काय करते याकडे लक्ष देण्यापेक्षा स्वतःच्या घरात स्वतःचं लेकरू काय करते याच्याकडे लक्ष द्या. तुमची कधीच लेकरं वाईट वळणार जाणार नाही. आता मी विनोद जरी केला तरी अभंगाच्या प्रमाणानुसार सोडून करणार नाही. संत म्हणतात अशा प्रकारे तुम्ही इकडं तिकडं गडानं मांडता, इकडं तिकडं याची हानी त्याची हानी विचार त्यांचे टंगल टवाळ्या करता आणि 2 फुलं देवाला वाहताना आपल्याला वाटतं देव मला का पावनं गेला. संत म्हणतात अनंत वाचाळ बरळ ती परळ तर या कैसेनी गोपाला पावेरी. असं व्यर्थ बरळत राहणाऱ्याला भगवंत कधीच पावत नाही. तुका म्हणे ऐसी थोर हानी केली करता टवाळी जन्म गेला. 500 रुपयाची नोट जरी हरवली ना माणसाला 2 दिवस करमत नाही. 500 रुपये हरवले 500 रुपये हरवले, पण हे 50 वर्षाचं राहिलेलं आयुष्य रोज थोडं 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 आपल्यापासून हरवत जात आहे, पण आपल्याला त्याचं थोडंही काही वेदना होत नाही का. कारण आपल्याला आपला मृत्यू आहे हे अजूनही लक्षात आलं नाही. एकदा भगवान श्री कृष्णांनी युधिष्ठिरांना प्रश्न विचारला. म्हणतात की धर्मराज युधिष्ठिर या जगातील सगळ्यात मोठं आश्चर्य कोणतं. तेव्हा धर्मराज युधिष्ठिरांनी सांगितलं की देवा अहन्यहानी भूतानी गच्छन्ति यम मंदिरम शेषास्थिरतो मिच्छन्ति किमाश्चर्य मतपरम. देवा मनुष्य रोज कुणाला ना कुणाला तरी यमसदनी जाताना पाहतो, मरताना पाहतो, पण इथं अशा प्रकारे राहतो जणू काही त्याचा मृत्यू कधीच येणार. एक पाहता एकाची दहने. अशा प्रकारे एकमेकांना आपण रोज कुणाला कुणा तरी मरताना पाहतो, पण तरी सुद्धा इथं अशा प्रकारे राहतो जणू काही आपला मृत्यू कधीच येणार नाही. तुम्हाला सांगते बघा, आपण सर्वजण इथं बसून आहोत. आपल्या प्रत्येकाला 1 नाक आहे. कुणाला 2 नाक आहेत का? 1 नाक आहे, 2 डोळे आहेत, 2 ओठ आहेत, 2 कान आहेत. सर्वांना डोळे आहेत, सगळ्यांचे केस काळेच आहेत, सर्वांना 2 हात आहेत, सर्वांना 2 पाय आहेत, सगळ्यांना दात सुद्धा आहेत. एवढं सगळं सारखं असून सुद्धा इथं एकाचाही चेहरा एकाशी मिळत नाही. एवढ्या गोष्टी आपल्या सगळ्यांमध्ये वेगळ्या आहेत, पण आपल्या सगळ्यांमध्ये कोणी श्रीमंत असेल, कोणी गरीब असेल, कोणी फार श्रीमंत असेल, पण या सगळ्यांमधून एक गोष्ट आपल्या सगळ्यांमध्ये सारखी आहे. ती कोणती? की आपण सर्वजण एक दिवस मरणार आहोत. ही गोष्ट आपल्या सगळ्यांमध्ये सारखी मिळते. श्रीमंत असो, गरीब असो, काळा असो, गोरा असो, लंगडा असो, लुळा असो किंवा चांगला असो, एक दिवस मरणार आहे. आणि हेच सगळ्यात मोठं सत्य सुद्धा आहे. हे सत्य आपल्याला आठवण नसल्यामुळं आपण काय करतो, या संसारामध्ये आल्यानंतर एवढी सोपी भक्ती आहे, पण भगवंताचं नाम घेण्यापेक्षा इकडं तिकडं टिंगल टवाळ्या करत फिरतो. आणि हे टिंगल टवाळ्या काहून करतो का? कारण या संसारातली माया आपल्याला ही भक्ती करू देत नाही. कारण संत म्हणतात भव नदीचे पाणी रे गड्या मोठे बोडीते भल्या भल्या पोहणाऱ्याला उलथुनी पाडीते. इथं किती चांगला पोहणारा असू द्या, चांगल्या पोहणाऱ्याला उलथुनी पाडीते असं या भव नदीचं पाणी आहे. आणि म्हणूनच संत म्हणतात की हीच भक्ती थोर आहे आणि हीच भगवंताला सुद्धा आवडते. आधी काय करा, अभंगाचा प्रथम हे थोर भक्ती आवडती देवा, 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 हे थोर भक्ती विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जेवढे काही खाली सर्वजण बसून आहेत त्यांनी आपापले हात वर करायचे. हा बसा 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 सर्वजण बसा. 2 मिनिट सर्वांनी नामस्मरण करायचं. हे वादळ थांबतं. फक्त 2 मिनिट सर्वांनी नामस्मरण करायचं. प्रत्येकाने टाळी वाजवायची आणि मनातून इच्छा करा की वादळ थांबावं आणि मुखातून म्हणायचं विठ्ठल विठ्ठल. बोला
विठ्ठल भक्ती फार सोपी आहे, पण या संसाराची माया आपल्याला ती भक्ती करू देत नाही. म्हणून आधी काय करा, संकल्पावी माया संसाराची. तुमच्या संसाराच्या मायेचा संकल्प हा भगवंताच्या पायाशी करा. संत म्हणतात भक्ती फार सोपी आहे, पण या संसार आपल्याला ती भक्ती करू देत नाही. म्हणून आधी काय करा, संकल्पावी माया संसाराची. पुढे म्हणतात ही भक्ती करत असताना ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ते सुद्यावे समाधान. भगवंताने जशा प्रकारे आपल्याला ठेवले तशा प्रकारे फक्त मनामध्ये समाधान ठेवा आणि त्या भगवंतावर विश्वास ठेवा की तो भगवंत आपल्यासोबत कधीच काही वाईट होऊ देणार नाही. पण विश्वास कधी राहणार, जेव्हा आपला त्या भगवंतावर विश्वास असणार तेव्हाच आपली भक्ती सुद्धा राहणार. कारण तुम्ही बघा, आता इथं जर दुसरं काही समजा लग्न वगैरे काही असतं तर आपण इथून उठून गेलो नसतो. पण कीर्तन आहे म्हणून आपण काय वाटतं, मंडप उडाला तर काय होईल. तुम्हाला सांगते, जर इथंशी आपल्याला जर आज हे मंडप उडायचा असेल, तुम्ही किती पकडा, तो उडणार म्हणजे उडणार. आणि तो जर उडायचा नसेल, तुम्ही सोडून जरी दिला तरी तो उडणार नाही म्हणजे उडणारच नाही. पण आपल्या भक्तीवर आपल्याला जास्त विश्वास नाही, कारण आपल्याला वाटतं इथं थांबवून काही झालं माझ्या जीवाला तर काय करायचंय. कितीही चांगल्या काचेच्या घरामध्ये लपून जरी ठेवलं तरी हा जीव ज्या दिवशी जायचा त्या दिवशी जाणार म्हणजे जाणार. म्हणून इकडं तिकडे लक्ष न देता थोडं त्या भगवंतावर विश्वास ठेवा आणि सर्वांनी माझ्या बोलण्याकडे लक्ष असू द्यायचे. अशा प्रकारे संत म्हणतात की भक्ती अशा प्रकारे करा की त्या भक्तीमध्ये त्या भगवंतावर एवढा विश्वास की ठेविले अनंती तैसेची राहावे चित्ते सुद्यावे समाधान. त्या भगवंतावर एवढा विश्वास ठेवा की तो माझ्यासोबत कधीच काही वाईट होऊ देणार नाही आणि कधीच वाईट होणार सुद्धा नाही. विश्वास असेल तर प्रत्येक गोष्टीला आपण मात सुद्धा देऊ शकतो. ते म्हणतात विठ्ठल विठ्ठल. त्या भगवंताच्या नामाचा आधार ज्याला आहे तो दगड असेल तरी तरुण जातो, मग मनुष्य का तरुण जाणार नाही. एक सुंदर असं गीत म्हणतात, राम नाम आधार जिन्हे के राम नाम आधार जिन्हे वो जल में राह बनाते हैं और जिन पर कृपा राम करे वो पत्थर में तिर जाते हैं. जिन पर कृपा राम करे वो पत्थर में तिर जाते हैं. जिन पर कृपा राम करे वो पत्थर में तिर जाते हैं. जिन पर कृपा राम करे वो राम नावाचा आधार ज्यांना आहे तो दगड जरी असेल ना तरी सुद्धा तरुण जाईल. फक्त तेवढा विश्वास आपला त्या भगवंतावर पाहिजे. आणि भक्ती आणि विश्वास कसा करावा हे माता शबरीकडून आपण शिकायला पाहिजे. जेव्हा माता शबरी म्हणजे काही साधारण स्त्री नाही बरं का. माता शबरी या पहिल्या जन्मामध्ये एका राजाची पुत्री म्हणजे राजकुमारी होती. पण राजकुमारी असल्यामुळे त्यांना काही बंधन होते. स्वतः पैशाने त्यांनी लोकांची मदत करू शकत होते, पण स्वतःचं शरीर हे कुणाच्याही मदतीला धावून त्यांनी जाऊ शकत नव्हते. आणि या गोष्टीचं त्यांना वाईट वाटलं की देवा, या शरीराचा काही फायदा नाही, कारण मी या शरीरानं कुणाचीही सेवा मनाभावे सेवा करू शकत नाही. आणि म्हणून त्यांनी त्रिवेणी संगममध्ये जाऊन स्वतःचा देहत्याग केला आणि तिथून त्यांना पुढचा जन्म मिळाला भिल्ल कन्येच्या रूपामध्ये. इथं त्यांना भिल्ल जातीमध्ये जन्म मिळाला. आणि महत्त्वाचं म्हणजे इथंही त्यांच्या वडिलांनी त्यांचं लग्न ठरवलं. लग्न ठरवल्यानंतर ज्या दिवशी लग्न त्याच्या आधीच्या दिवशी त्यांनी घराच्या बाहेरून पाहिलं, त्यांना घराच्या बाहेर काही बकरे बांधून दिसले. समोर बकरे. वडिलांना त्यांनी विचारलं की बाबा हे बकरे इथं कसं काय
एवढ्या या प्राण्यांचा जीव जावा यापेक्षा मी मेलेलं बरं. म्हणून त्यांनी विचार केला की आपण हे घर सोडायचंय. त्यांनी ते घर सोडलं आणि मातंग ऋषीच्या आश्रमामध्ये जाऊन राहू लागल्या. तिथं मातंग ऋषींनी स्वतःचा देहत्याग प्राणत्याग करता करता त्यांना आशीर्वाद दिला की प्रभू श्रीराम हे एक दिवस तुम्हाला भेट देणार म्हणजे देणार. आता माता शबरीकडे दुसरं काहीच नाही बरं का. फक्त त्यांच्या गुरूंनी बोललेला एक शब्द होता की भगवान तर तुम्हाला दर्शन देणार म्हणजे देणार. आता माता शबरीला वाटतं प्रभू श्रीराम येतील. त्यांचे कोमल कोमल चरण हे जमिनीला लागले आणि जमिनीचे खडे त्यांच्या पायाला रुतू नये म्हणून रोज त्यांनी फुलाचं अंतरून करून ठेवायचे. आज येऊ उद्या येऊ कधीही येऊ फक्त फुलांचं अंतरून करून ठेवायचे. येणार जाणार लोक बोलायचे अरे आमच्यासारख्यांना भेट नाही दिली तू भिल्ल जातीची तुला भगवंत भेट देतील का तुला भेट देतील का. यावर माता शबरी फक्त एक बोलायच्या कोणत्या. सर्वांनी आपापले हात वर करायचे. माता शबरी नेहमी एकच म्हणायच्या तुम्ही काय बोला मला विश्वास आहे की माझे प्रभू श्रीराम येतील. राम आएंगे आएंगे राम आएंगे ओ राम आएंगे आएंगे राम आएंगे राम आएंगे आएंगे राम आएंगे ओ मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे राम आएंगे आएंगे राम आएंगे ओ राम आएंगे आएंगे राम आएंगे ओ मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम अशा प्रकारे माता शबरी म्हणायच्या राम आएंगे आएंगे राम आएंगे. आणि जसं माता शबरीने विश्वास ठेवला की माझे प्रभू श्रीराम येतील येतील आणि येतीलच तेव्हा त्यांच्या भेटीसाठी प्रभू श्रीराम आले सुद्धा. आणि म्हणतात ना की तुका म्हणे भावे देवा सत्ता राबवावे. मनामध्ये खरा भक्तिभाव असेल आपण भगवंतावर सुद्धा सत्ता गाजवू शकतो. हे त्याही काळी सत्य होतं आणि याही काळी सत्यच आहे. कारण त्या काळी माता शबरीनं बोलवलं होतं म्हणून प्रभू श्रीराम आले होते. आणि या काळामध्ये या कलियुगामध्ये सुद्धा आपण सर्व भक्तांनी बोलवले आणि म्हणून अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम आलेले. अशा प्रकारे म्हणून म्हणतात ना आधी काळी आपल्याला विचारायचे तुम्ही प्रभू श्री राम 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 करता मग रामाचं मंदिर कुठे अस्तित्व कुठे काहीतरी आहे का. तेव्हा आपल्याकडं उत्तर नव्हतं. आता प्रत्येकाकडं उत्तर आहे की प्रभू श्रीरामाचं मंदिर सुद्धा भव्य आपण सर्वांनी बांधलेलं आहे. म्हणून आता प्रत्येक घराघरामध्ये राम जायला वेळ लागणार नाही. आणि राम आले रामराज्य काय उणे आमासी. अशा प्रकारे रामराज्य सुद्धा आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सर्वांनी प्रभू श्रीराम आलेले त्यांचं सुद्धा स्वागत करायचं. आणि आज रामकथा सुद्धा आहे म्हणून सर्वांनी पुन्हा एकदा हात वर करायचे. मोठ्याने सर्वांनी बोलायचे. बघा वादळ थांबलं. बोला जय श्रीराम. स्वर हर घर में अब एक ही नाम एक ही नारा गूंजेगा ओ मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा
प्रकारे आता प्रत्येक जण श्रीराम हे आपल्या घराघरामध्ये सुद्धा आलेले आहे, आपल्या घरामध्ये सुद्धा आलेले आहेत. म्हणून अशा प्रकारे म्हणतात आपण जर भगवंतावर विश्वास ठेवला तर भगवंत सुद्धा आपल्या हाकेला धावतात म्हणजे धावतात. कारण या भक्तीमध्ये एवढी ताकद आहे. अहो या भक्तीची ताकद तुम्हाला सांगते, जगाच्या मालकाला धमकी देण्याची ताकद कुणाचीही नाही. आपल्या एवढ्यापैकी एकाला जर म्हटलं उठ आणि जाऊन राष्ट्रपतीला धमकी दे, कुणाची हिंमत होईल का? नाही. उठ आणि पंतप्रधानाला धमकी दे, कुणाची हिंमत होईल का? नाही. कारण त्यांचं एक पद आहे, त्यांना आपण धमकी देऊ शकत नाही. पण जर तुमच्या मनामध्ये खरा भाव आणि भक्ती असेल, त्या जगाच्या मालकाला सुद्धा धमकी द्यायची ताकद आपल्यामध्ये आहे. कोणी दिली तर आमच्या माता यशोदा जगाच्या मालकाला होतात काय, कृष्णा तुला मी ताकीद करीते, घरी कुणाच्या जाऊ नको. कृष्णा तुला मी ताकीद करीते, घरी कुणाच्या जाऊ नको. माता यशोदा धमकी देतात काय, कृष्ण शेवटचं सांगले तुला ताकीद देतोय, कुणाच्या घरी जाऊ नको. आणि धमकी पण काय साधारण धमकी नाही बरं का. जर गेला तर काय करणार, खोड्या करशील तर काय करणार तर म्हणतात, जर काढशील खोड्या असे करीन हाल, उखळाला बांधेल तुला नंदलाल, उखळाला बांधेल तुला नंदलाल, उखळाला बांधेल तुला नंदलाल, उखळाला बांधेल तुला नंदलाल. हो जर काढशील खोड्या असे करीन हाल, जर काढशील खोड्या असे करीन हाल, उखळाला बांधेल तुला नंदलाल, उखळाला बांधेल तुला नंदलाल, उखळाला बांधेल तुला नंदलाल, उखळाला बांधेल तुला नंदलाल, उखळाला बांधेल तुला नंदलाल. माता यशोदा कृष्णाला सांगतात, श्रीकृष्णाला भगवान श्रीकृष्णाला म्हणतात, कृष्णा कुणाच्या घरी जाऊ नको, कुणाचे माठ फोडू नको, आणि जर का तू खोड्या करशील तुला काय करेल मी, उखळाला बांधेल. बघा धमकी कुणाला, भगवान श्रीकृष्णाला धमकी देण्याची ताकद ही फक्त खऱ्या भक्तिभावामध्येच आहे. म्हणून म्हणतात त्या भगवंतावर एवढा भक्तीचा विश्वास ठेवा की ठेविले अनंते तैसेची राहावे. विश्वास ठेवा की तो भगवंत आपल्यासोबत कधीच काही वाईट होऊ देणार नाही. मनामध्ये खरी सात्विक भक्ती असेल तर आपण भगवंतावर सुद्धा सत्ता गाजवू शकतो. म्हणून जसं त्याने आपल्याला ठेवले ठेविले अनंते
तैसेची राहावे चित्ते सुद्यावे समाधान. पण तेवढा विश्वास आपल्याला भगवंतावर तेव्हा राहील जेव्हा आपली भक्ती सात्विक राहील. आणि आजकाल आपला भक्ती करण्यासाठी आपल्या संतांवर, आपल्या भगवंतावर, आपल्या संस्कृतीवर अजिबात विश्वास उरलेला नाही. आपला विश्वास कुणावर आहे हो? आपला विश्वास हा हिरोन्यांवर आहे. आपला विश्वास आपल्या संतांवर नाही. आपला विश्वास मालिकेमध्ये काम करणाऱ्या ॲक्टर्सवर आहे, पण आपल्या संतांवर नाही. म्हणून बघा ना, एखाद्या संतांनी जर आपल्याला येऊन सांगितलं की बाबांनो तुम्ही काय करा, नामस्मरण नावाची भक्ती करा, त्यामध्ये फार ताकद आहे. आणि संतांनी सांगितलं म्हणून एखाद्यानं ती भक्ती केली आणि त्या भक्तीमध्ये जर काही अडचण आली, ती भक्ती ते चालू ठेवते का बंद करते हो? रिझल्ट नाही दिसला तर भक्ती चालू ठेवतो का बंद करतो? बंद करतो. कारण आजकालचं लोकांचं म्हणणं कसं झालं, तूप खाल्लं की रूप यावं. आज महिन्याला भक्ती सुरुवात केली म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये देवानं दर्शन द्यावं. म्हणून रिझल्ट नाही दिसला आपण देवालाची भक्ती सोडणार म्हणजे सोडणार. पण त्या हिरोइनवर आपला किती विश्वास आहे बघा. एक उदाहरण तुम्हाला सांगते. एक साबण आहे, ते ॲडव्हर्टाईज कोणती ते तुम्ही बसलेल्यांनी ओळखायची, बरोबर? माता माऊलीनो चपल्या कुठे आहेत तुमच्या? चप्पल पायातल्या. आवाज यायला माझा तुम्हाला? आवाज यायला का माय? हा, तुम्हाला सर्वांना तुमच्या चपलेची शपथ आहे म्हणून. असं तुमची सासूबाई आहे का मी एवढं रागानं माझ्याकडे बघायला? थोडं चेहऱ्यावर आनंद ठेवा आणि बोलण्याकडे सुद्धा लक्ष. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद राहिला पाहिजे. विषय कुठं चालू होता? एक ॲडव्हर्टाईज आहे बघा. ते ॲडव्हर्टाईज कोणती ते तुम्ही ओळखायची. एक हिरोनी राहते, ती नाचायलेली राहते. तिकडून एक हिरो तिला आवाज देतो, वाव इतना निखार कैसे. एक मिनिट कंप्लीट तर होऊ द्या. हा, तिकडून त्या हिरोनीची मुलगी त्या हिरोनीला आवाज देते आणि मुलगी म्हणते मम्मी. आणि तो मुलगा म्हणतो एका मुलीची आई असून तू किती सुंदर दिसतं बाई. केसे. बॅकग्राऊंड म्युझिक कोणत्या साबणीचं वाजतं? कोणतं? हा, आता ती साबण आम्ही लावत नाही का? लावतो ना. पण त्याच्यामध्ये जसं दाखवलं तसा रिझल्ट आपल्या तोंडावर दिसतो का? तरी सुद्धा लावणं सोडतो का? नाही. माता म्हणलं ना तुम्ही सांगा, कारण त्यांना विचारून फायदा. कोणत्याही साबणीमध्ये पप्पे पाहिले का? साबणीमध्ये कोण असतात? मम्म्या. पप्पे बिचारे कुठं राहतात? अरे पप्पे कोणत्या तरी साबणीमध्ये पाहिले का? कोणी संतूर पप्पा किंवा डेटॉल पप्पा पाहिला का? नाही. पप्पे कुठं असतात? साबणीमध्ये, क्रीमामध्ये. पप्पे असतात दाद, खाज, खुजली म्हणलं की पप्पे. आणि साबणी आणि वरच्या सौंदर्याचं सगळं म्हणलं की कोण असतात? मम्म्या. अशा प्रकारे त्या साबणीचा रिझल्ट आपल्या तोंडावर त्यांनी सांगितलं तसा दिसतो का? नाही. एका लेकराची 20-20 वर्षाची दिसते का? नाही. पण तरी सुद्धा आपण लावणं सोडतो का? अजिबात नाही. कारण संतांवर भक्ती सोडणार, रिझल्ट नाही दिसला म्हणजे भक्ती सोडणार, पण साबणी सोडणार नाही का? कारण संतांवर विश्वास नाही, पण एवढा विश्वास तर हिरोइनवर आपला बसलेला आहे. अजून एक हिरोनी मध्ये येते आणि आपल्याला म्हणते एक क्रीम लगाई और इससे आपका निखार बहुत बढ़ेगा. म्हणजे ही क्रीम लावा, यानं तुमचं तोंड काय अजून गोरं हो जाणार. या क्रीमा दावा करतात की तुम्ही ही क्रीम लावून उन्हामध्ये गेल्यानंतर काळं पडणार नाही. आता ती क्रीम कोणती ते तुम्हाला सुद्धा माहीत आहे. आपण ती क्रीमा लावून शेतामध्ये गेल्यानंतर आपण काळे पडत नाही का माता माऊलांनो? पडतो. पण आपण लावणं सोडतो का? नाही. पण भक्तीमध्ये काही अडचण आली म्हणजे ती भक्ती सोडणार म्हणजे सोडणार. इथं जर काही असतं, समजा इथं जेवढे काय बसून आहेत, इथं जर एखादा व्यक्तीला तुम्हाला प्रत्येकाला 20-20 हजार रुपये द्यायचे आहेत, बरोबर? किती हजार? 20-20 हजार. एक इथं लाईनमध्ये लागले, तुम्ही इथं बसले, हवा वादळ सुटले, तुम्ही जात होते का थांबत होते? 20-20 हजार भेटायचे, जात होते का थांबत होते? हा. पण कीर्तन सुरू आहे म्हणून अर्धे गेले का थांबले? हा. जेवढे काही बसून आहेत त्यांचा वादळावर कमी भगवंतावर जास्त विश्वास आहे म्हणून ते इथं बसून आहेत. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. अशा प्रकारे इकडं तिकडं विश्वास ठेवण्यापेक्षा त्या भगवंतावर जास्त विश्वास ठेवा. आणि संतांनी जे काही आपल्याला सांगतात ते स्वतःच्या अनुभव आले अंगात ते सगळं सांगत असे. आपला अनुभव संत सांगतात. आणि हिरोने जे काही कोणतेही प्रोडक्ट्स त्यांनी ॲडव्हर्टाईज काढली त्याच्या खाली एक पट्टी लिहून येते बघा, ही या प्रोडक्टचा आमच्याशी काही घेणं देणं नाही, आपण आपल्या जबाबदारीवर घेणं. पण संत म्हणतात अब्रकाच्यासाठी पंते हाती धरली पाठी, ऐसे संत जगी क्रिया करून दावी ती अंगी. संत आधी स्वतः वागतात आणि नंतर आपल्याला सांगतात की बाबांनो
अशा प्रकारची भक्ती मी केली आणि अशा प्रकारचं मी वागलो म्हणून मला समाधान मिळालं, मला सुख मिळालं, मला मोक्ष मिळाला आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय तुम्हाला सुद्धा मोक्ष मिळेल, तुम्ही तसं वागा. म्हणून संतांवर विश्वास ठेवायचा का कुणावर ठेवायचा हे आपलं आपण ठरवायचं. संताची पायी हा माझा विश्वास, 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 संताची पायी हा माझा विश्वास. सर्व भाविक झालो त्याचा, सर्व भाविक झालो त्याचा, तिची माझी हिता करी ती सकळ, तिची माझी हिता करी ती सकळ, त्यांची माझी चालो त्यांचा, सर्व भाविकांना चालो त्यांचा, त्यांची माझी करी ती सकळ, त्यांची माझी करी ती संताची पायी हा माझा विश्वास. अशा प्रकारे संतांवर विश्वास ठेवा, कारण संत जे काही सांगतात ते स्वतःच्या अनुभवावरून सांगतात आणि हिरोने जे काही सांगतात ते फक्त पैशासाठी त्यांनी केलेली ॲडव्हर्टाइजमेंट असते आणि त्याखाली त्यांनी सांगितलं सुद्धा असतं या प्रोडक्टशी आमचं घेणं देणं नाही. पण तरीसुद्धा आपल्या संतांवर भगवंतावर विश्वास नाही. अहो या हिरोवर आपला एवढा विश्वास आहे, तुम्हाला सांगते ज्यांना पद्मभूषण पद्मविभूषण पुरस्कार आहेत ती हिरोने आपल्याला येऊन सांगतात कोणतं विमल पान मसाला खा, कारण त्याच्यामध्ये काय दाणे दाणे में केसर का दम. ज्याला भारतरत्न पुरस्कार आहे ते हिरोने ते लोक आपल्याला येऊन सांगतात काय जंगली रमी पे आओ ना महाराज या पे वेलकम बोनस मिळेगा. तरी सुद्धा आपल्या संतांवर विश्वास बसत नाही आणि त्यांच्यावरून हटत नाही. म्हणून संतांनी जे काही केले ते स्वतःच्या अनुभवावरून सांगितले. म्हणून संत सांगतात की बाबा तुम्ही काय करा, जशा प्रकारे भगवंताने ठेविले अनंती तैसेची राहावे, चित्त सुद्यावे समाधान का ठेवायचे, कारण आपण सर्वजण सुखाच्या शोधामध्ये गेलोय आणि आपल्या कुणाकडे सुख नाही का, कारण नको त्या गोष्टीमध्ये सुख आपण शोधतोय. आणि संत म्हणतात सुख कुठे, तुका म्हणे तर या सुखा काय उणे राहे समाधान चित्ताची, ज्याच्या चित्तात समाधान आहे त्याच्या एवढं सुखी या जगामध्ये दुसरं कुणीच नाही. म्हणून म्हणतात ठेविले अनंती तैसेची राहावे, चित्ते सुद्यावे समाधान, कारण समाधानी असाल तरच सुखी सुद्धा असाल. अशा प्रकारे संत म्हणतात जशा प्रकारे आहे तशा प्रकारे राहा, भगवंतावर विश्वास ठेवा की तो आपल्यासोबत कधीच काही वाईट होऊ देणार नाही. मनामध्ये समाधान ठेवा, विश्वास ठेवा, त्या भगवंताची भक्ती करत राहा. पुढे म्हणतात का विश्वास ठेवायचा नाही, एकदा सर्वांनी हातवर करायचे की वाहिला उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. म्हणून मनामध्ये समाधान ठेवा, किती उद्वेग करून फायदा नाही. एकदा सर्वांनी बोलायचंय विठोबा रखुमाई ठेविले अनंती तैसेची राहावे, चित्ते सुद्यावे समाधान. पुढं म्हणतात वाहिला उद्वेग दुःखाची केवळ, अभंगाचं तिसरं चरण लक्षात घ्या की कितीही उद्वेग करून फायदा नाही. शेवटची चाल घ्यायची आपल्याला, काय अडचण नाही. वाहिला उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. आता तिसरं चरण नेहमी लक्षात घ्यायचंय बघा.
वाहिला उद्वेग, किती उद्वेग करून फायदा नाही. अर्थ लक्षात घ्या, दुःखाची केवळ उद्वेगानं फक्त आपल्याला दुःख मिळणार आहे, कारण भोगणे ते फळ संचिताचे. संत म्हणतात तुमच्या जीवनामध्ये जे काही दुःख आलं हे भगवंतांनी दिले नाही. हे काय आहे, जे कर्म केलं त्याचं भोगणे ते फळ संचिताचे. संचित कर्मानुसार जे फळ भोगायचं ते भोगावं लागणार म्हणजे लागणार. आता तिसरं चरण लक्षात आलंय. आता हे आपल्या प्रत्यक्ष जीवनामध्ये आपल्याला कुठं लागू होतं हे आपल्याला पाहायचं आहे. बघा, आजकाल सगळ्यात जास्त गोष्टीचा कोणत्या दुःख आहे, कोणत्या गोष्टीचा उद्वेग आपण जास्त करतो? सगळ्यात मेन कॉमन दुःख सगळ्यांकडे कोणतं महाराज? लेकरं व्यसनाधीन झालेली आहे. युवा मंडळ आपलं इकडे कमी, व्यसनाकडे जास्त वाटचाल चाललेली आहे. पुढं मायबापांना आजकाल लेकरं जवळ ठेवना गेली. आजकाल लेकरांची दोनच ब्रीद वाक्य झाली. ते म्हणतात हम दो हमारे दो, माँ बाप को फेक दो. मायबापाला कुत्र पडली पण मायबापाला लेकरं पोसना गेली. एवढी गंभीर परिस्थिती आज आलेली आहे. पण या सगळ्याचं कारण काय हे जरी मान्य केलं, लेकरं वाईट वळणावर चालली, लेकरं व्यसनाधीन व्हायली, लेकरं मायबापांना जवळ ठेवना गेली, ही गोष्ट जरी खरी आहे, लेकरांचं जरी चुकत असेल तरी सुद्धा याचं कारण काय लक्ष द्या. संत म्हणतात आपुलिया हितात जो असे जागता धन्य माता पिता ते याचे. एखादं लेकरू, एखादा व्यक्ती आपल्या हिताविषयी दक्ष आणि जागरूक असेल तर याची सारी धन्यता ही कुणाला दिलेली आहे? माता आणि पित्यांना दिलेली आहे. याचं कारण काय की लहान लेकराचा एकदा जन्म झाला, तो एकदम कोऱ्या कागदाप्रमाणे असतं. त्यामध्ये ना गुण असतात ना त्यामध्ये दोष असतात. त्यामध्ये हे गुण आणि दोष कुठून येतात? जशा प्रकारे तो समाजामध्ये वागणूक पाहतो तशा प्रकारचं तो वागणूक शिकतो. कुणाचंही लेकरू झालं, बोलण्याकडे लक्ष असू द्या, कुणाचंही लेकरू झालं तरी सांगितल्यानंतर कोणती गोष्ट ऐकते का? नाही. लेकरांना कोणी तंबाखू खायचं शिकवतं का? नाही. दारू प्यायचं नाही, खोटं बोलायचं नाही. ज्या गोष्टी शिकवतो ते शिकत नाहीत, पण नको त्या गोष्टी मनानं शिकतात. याचं कारण काय की कुणाचं जरी झालं लेकरं सांगून ऐकत नाहीत. लेकरं हे अनुकरण प्रिय असतात. जसं त्यांच्या समोर दिसतं तशा प्रकारे ते वागण्याचा प्रयत्न करतात. आपला वडील जर तंबाखू खात असेल, आपल्या लेकरांना माहीत असते, ते लेकरं स्वतःसोबत खेळतात असं तंबाखू खायचं करून, कारण त्यांना माहित नाही तंबाखू कसा खायचा आहे, पण त्यांनी पाहिलेलं आहे कशा प्रकारे खातात. मग समाजामध्ये जशा प्रकारचं वळण आपण त्यांना देईल, जशा प्रकारचे संस्कार त्याच्या समोर ठेवतील तशा प्रकारची लेकरं घडणार. कारण आज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज घडले. याचं कारण काय? ही पुण्याई कुणाची? तर म्हणतात माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. आता होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराज्याची, जन कल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची, जन तोरण बांधिले स्वराज्याचे या तोरणागडाला, तोरण बांधिले स्वराज्याचे या तोरणागडाला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. छत्रपती शिवाजी महाराज घडले. याचं कारण काय? ही पुण्याई कुणाची? तर म्हणतात माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला, तो बाप्पाचा बाप वाघ शिवबा जन्मला. कारण छत्रपती शिवराय घडले. याच्या मागं कारण कोणतं? म्हणतात माता जिजाई होती शिवबाची आई, म्हणून महाराष्ट्राला लाभली शिवशाही. धन्य धन्य ती आई राष्ट्र पावन होई, तिची थोरवी थोर आज महाराष्ट्र गाई. परवान केली दुधाची तुझ्याची जागा, परवान केली दुधाची तुझ्याची जागा,
आज आला आपण कशामुळं? माता जिजाई होती शिवबाची आई आणि म्हणून महाराष्ट्राला लाभली शिवशाही. मासाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना संस्काराचं बालकडू हे लहान वयापासून अशा प्रकारे पाजले की मोठे झाल्यानंतर वाईट वळणावर न जाता त्यांनी स्वराज्य निर्माण केले आणि आपल्या सर्वांना स्वाभिमानाने जगायचं सुद्धा शिकवलंय. अशा प्रकारे म्हणतात की आपल्याही पोटी छत्रपती शिवरायांसारखं लेकरू यावं हे प्रत्येकाला वाटतं, पण तसे संस्कार द्यायची कुणाचीही तयारी नाही. आजकाल आपल्या लेकरांना संस्कार कसे देतोय? अपेक्षा प्रभू श्रीरामासारखं माझं लेकरू निघावं, श्रवण बाळासारखं माझं लेकरू निघावं, छत्रपती शिवरायांसारखं माझं लेकरू निघावं, अशा अपेक्षा लेकरांकडून ठेवतो आणि लेकरांना संस्कार काय देतो? यो यो हानी सिंग मुझको को थोड़ा राउंड घुमा के आणि अन्ना के जैसा चष्मा लगा के. आपली लहान लहान लेकरं ती जर रडायली आपण त्यांच्या थोडं काही समजावून सांगतो, त्यांच्या पाठीवर हात ठेवून त्यांना झोपू घालतो, चांगलं काही सांगतो किंवा दुसरं काय करतो, त्यांच्या तोंडापुढं काय देतो? काय देतोय? पर तुम्हाला माझं बोलणं कळणं गेलं का? बरं मी काय वाईट दिसायली का? पावडर लावून येऊ का? तुम्ही बोलसाल कशामुळं मला सांगा बरं, की मला आवाज येणं गेला? बोलायले का तुम्ही? नुसतं हसून माझ्याकडे टुकुमुकू बघायले फक्त. असो कुठं होता आपला विषय सांगा. आपली लेकरं रडायल्यानंतर आपण लेकरांना गप्प बसवतो का? नाही, आपण लेकरांना काय करतोय? त्यांच्या तोंडापुढं देतो मोबाईल आणि मोबाईल दिल्यानंतर आपल्याला वाटतं ते लेकरू शांत बसलं तोपर्यंत आपण आपली कामं करून घ्यावी. ते लेकरू मोबाईल घेतं, मोबाईल पाहतं, मोबाईल पाहतच झोपतं आणि लहानपासून मोठा होईपर्यंत त्याला मोबाईलचीच संगत आपल्या लेकरांना आहे. ते म्हणतात ना की चांगली संगत ही फार जीवनामध्ये महत्त्वाची आहे, कारण चांगली संगत असेल तर आपण चांगला इतिहास सुद्धा घडवू शकतो. कारण म्हणतात ना मैत्री फक्त बर्बाद करण्याचं काम करत नहीं. ते सुंदर एक वाक्य है, अरे कौन कहता है कि दोस्ती बर्बाद करती है, कौन कहता है कि दोस्ती बर्बाद करती है, निभाने वाला अच्छा हो तो दुनिया भी याद करती है. अशा प्रकारे आपल्या लेकरांना संगत ही चांगली अजिबात आपण ठेवलेली नाही. मैत्री ही फक्त मनुष्याचीच आहे अशी नाही. मैत्री ही पुस्तकासोबत सुद्धा करू शकतो, मैत्री ही ग्रंथासोबत सुद्धा करू शकतो, प्रत्येक व्यक्तीशी प्रत्येक गोष्टीशी आपण मैत्री करू शकतो. फक्त आपली संगत चांगली पाहिजे. तुम्ही बघा ना, छत्रपती शिवरायांनी निडरपणे एकटे छत्रपती शिवराय त्या दिल्लीच्या तख्ताला हलवण्याची ताकद ठेवतात. सामर्थ्य आहे. कशामुळं? सोबत संगत कशाची आहे तर म्हणतात होते शूर बाजिता नाजी, काय सांगू त्यांची शिवभक्ती, होते शूर बाजिता नाजी, काय सांगू त्यांची शिवभक्ती, नाव घेता संत धनाजी, नाव घेता संत धनाजी, घोड दुश्मनाचे माग फिरती, घोड दुश्मनाचे माग फिरती, सरदाराची लेखनी शोभती, सरदाराची लेखनी शोभती, शिवबाची आरती, माझ्या शिवबाची आरती, दैवत छत्रपती नामचा, दैवत छत्रपती, शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. होते शूर बाजितानाजी, काय सांगू त्यांची शिवभक्ती, नाव घेता संता धनाजी, घोड दुश्मनाचे माग फिरली. छत्रपती शिवरायांसोबत मावळ्याची संगत कशी होती? कारण त्यांचं ध्येय प्राण श्वास म्हणजे फक्त आणि फक्त स्वराज्यच आणि छत्रपती शिवराय दोनच होते. कारण स्वतःच्या लेकराचं लग्न सोडतात आधी लगीन कोंढाण्याचं आणि नंतरच रायबाचं ही शिकवण आपल्या मराठ्यांना दिलेली आहे. आणि आपण मराठी माणूस आजकाल अजिबात आपली दिलेली शिकवण सगळं विसरून गेलेला आहे. म्हणून म्हणतात आपल्या लेकरांना आपण शिकवण कशाची देतो? सकाळी पासून लेकरू रडायला त्यांच्या तोंडापुढे देतो मोबाईल. मोबाईलमध्ये काही चांगलं तरी लावून देतो का? नाही. त्या मोबाईलमध्ये आलू का चालू बेटा कहा गए थे, बैंगन की टोकरी में सो रहे थे, बैंगन ने लत मारी रो रहे थे, मम्मी ने प्यार दिया हंस रहे थे. हे सगळे कविता ऐकू आपण आपल्या लेकरांना मोठं करतो. आणि नंतर पुढं थोडं मोठं झालं 5वी 6वी 7वी
तिथून आपल्या लेकरांना वेड लागतं थोडं टी व्हीचं. तुम्हाला सांगते, आजकाल बरेच लोक म्हणतात की आजकालची लेकरं ही पहिल्यासारखी राहिली नाही. आजकालची लेकरं थोड्या थोड्या कारणांवरून आत्महत्या करतात. आजकालच्या लेकरांच्या आत्महत्या करण्याचे कारण कोणते? ती मला मिळाली नाही म्हणून मी आत्महत्या करणार, तो मला मिळाला नाही म्हणून मी आत्महत्या करणार. 5वीचं लेकरू ज्याला खाऊ कुठून करावं कुठून कळत नाही ना, तो म्हणतो ती माझी आहे. वय काय आणि आपण बोलतो काय. एवढं आपले लेकरं पुढे गेले, याचं कारण काय? याचं कारण तुम्हाला सांगते. हे सगळं आपल्या लेकरांना आपण कुणीच सांगितलं नाही. कोणतेच मायबाप लेकरांना म्हणत नाही बाळा तू पळून जा. कोणतेच मायबाप म्हणत नाहीत की बाळा तू वाईट काम कर. कोणतेच मायबाप म्हणत नाही की दारू पी. आणि कोणतेच मायबाप म्हणत नाही तू ब्रिस्टाल वड. पण मायबाप सांगत नाहीत, पण आपण दाखवतो त्यांना तसं. बघा, प्रेमाचा किडा आपल्या लेकरांच्या डोक्यात कुठून येतोय? कधी लक्षात घेतलंय? पिक्चरमधून. पिक्चरमध्ये आपल्याला काय शिकवलं जातं की मुलं मुली तुम्ही प्रेम करा, आणि तुमच्या प्रेमामध्ये तुमचे मायबाप जर विरोध करत असतील त्या मायबापाला सोडा, पण प्रेमाला सोडू नका. एक पिक्चर असा मला सांगा ज्यामध्ये प्रेम दोघांना हिरो हिरोईनचं प्रेम आहे आणि त्यांनी मायबापांसाठी स्वतःच्या प्रेमाला सोडून दिलं आहे का? असा एक तरी पिक्चर. हजारो पिक्चर असे आहेत ज्यांनी प्रेमिकेसाठी मायबापांना सोडून दिलं. मग आपण लेकरांना शिकवत नाही, पण आपले लेकरं हे पाहू पाहू मोठं व्हायले. म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या माइंडमध्ये कोणता किडा जास्त भरतोय की मायबापांपेक्षा महत्त्वाचं कोण आहे? प्रेम. मग लेकरं म्हणतात ते मायबाप जाऊ दे चुलीत, माझं फक्त जगलं पाहिजे प्रेम. म्हणून त्या प्रेमाच्या मागं 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 एवढं जातोय. अहो तिचं लग्न झाली तरी हा देवदास बनून हिंडतोय. तिचं लग्न झालं, तिला 2 लेकरं होतात आणि तरीसुद्धा हा म्हणतो माझं खरं होतं. तुम्हाला सांगते, आजकालचं जे प्रेम आहे आणि आजकालची जी नाती आहे ऐकताना वाईट वाटेल, पण हे कशासारखी झालेली आहे? आजकालची नाती ही ब्लूटूथ डिव्हाइससारखी झालेली आहे. एक डिस्कनेक्ट झालं का लगेच सर्चिंग फॉर अ न्यू डिव्हाइस, दुसऱ्यासोबत कनेक्ट होण्यासाठी तयार. आणि या प्रेमापायी लास्ट टाइम मी माझ्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ टाकला होता की पळून जाणाऱ्यांनी फक्त एवढा विचार करावा की पळून जाणारी मुलगी ही एकटी पळून जात नाही. पळून जाणारी मुलगी तिच्यासोबत तिच्या आसपासच्या सगळ्या मुलीचे स्वप्नसुद्धा एकटीच पळून घेऊन जातं. कारण आपल्या समाजामध्ये एक वाईट प्रथा लागलेली आहे. कोण? शेजारची मुलगी पळून गेली, मग आपली जाऊ नये म्हणून तिला शिक्षण बंद करा, तिचं आधी लग्न करून टाका. म्हणजे ती मुलगी चांगली असेल तरी तिला पुढं शिकायला मिळत नाही. तर एका मुलाने मला खाली कमेंट केली होती, ताई मग काय आम्ही आमचं प्रेम करू नये का? मी त्याला म्हटलं बाबा प्रेम करायचा विषय तसा नाही, पण प्रेमामध्ये तुम्ही करा ना, काय अर्पण करायचं करा, पण प्रेमामध्ये मायबापाला अर्पण करा हा विषय कुठून आला? आणि भ्याडपणे पळून जाणं हे आपली मराठी माणसाची संस्कृती अजिबात नाही. हे आपल्याला शिकवण त्या पिक्चरमधून मिळत आहे. म्हणून पिक्चर लेकरांना दाखवणं थोडंसं कमी करा. लेकरांना पिक्चर दाखवण्याची सुद्धा वयोमर्यादा आहे. बघा, तुम्ही कधी सर्च करा कोणता पिक्चर लेकरांसाठी आहे आणि कोणता मोठ्या माणसासाठी आहे, हे सुद्धा त्याच्यावर लिहिलेलं असतं. पण आपल्या लेकरांकडे तेवढं लक्ष नाही. घेतलं रिमोट लागते टी व्ही, त्याच्यामध्ये पाहते प्रेम आणि हा होतो वेडा त्या प्रेमा माग, आणि नंतर मग आपण रडतो. आता बरेच जण म्हणतात मग काही प्रेम सोडून द्यावं का? काही जणांना एकानं तर खाली तो व्हिडिओ अजून आहे खाली एकानं कमेंट केलेली आहे, मग 10 वर्षाचं प्रेम आम्ही विसरून जावं का? 10 वर्षाचं कुणाचं नसतं पहिली गोष्ट. आणि जरी असलं तरी सुद्धा ज्या मायबापाने तुम्हाला 20-22 वर्ष स्वतःच्या हातावर जपलं, तळ हाताच्या फोडासारखं जपलं, त्या 10 वर्षाच्या प्रेमाची आपल्याला काळजी आहे. पण 20-25 वर्ष जे आपल्या मायबापाने आपल्याला जपलं त्याची काळजी आपल्याला अजिबात नाही. आणि हे सगळं घडून मग मायबाप वर्ग रडतात की माझं लेकरू का वाईट वळणावर गेलं, देवा तू माझ्यासोबत काय केलं? संत म्हणतात देवानं केलं नाही. हे काय वाहिला उद्वेग दुःखाचे केवळ. किती उद्वेग करतो, आता उद्वेग करून फायदा नाही, रडून फायदा नाही. कारण हे काय भोगणे ते फळ संचिताचे, हे आपल्या संचित कर्माची फळ आहे जे आपण सर्वजण भोगत आहोत. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आपल्याला लेकरं जर चांगली पाहिजे असतील, आपल्या लेकरांना चांगले संस्कार आपल्याला द्यावे लागतील. बरेच जण म्हणतात कीर्तनामध्ये हा विषय कशाला? कारण हरी कीर्तनासाठी तुम्ही अभंग कधी वाचून पहा. जेवढं अभंगामध्ये समाज जागृतीवर संत तुकाराम महाराजांनी बोलले तेवढं कोणीच बोललेलं
नाही, कारण त्या काळी सुद्धा समाज सुधारणा व्हावी यासाठीच अभंग रचना सुद्धा केलेली होती. कारण कुणी वाईट बोलतं का, मग त्याचं वाईट वाटून घ्यायचं नाही. संत तुकाराम महाराज सांगतात, आंधळ्याची जण अवघ्याची आंधळे. प्रत्येकाला आपल्याला उपदेश त्यांनी केलेले आहे आणि समाज जागृती झाली पाहिजे हा कीर्तनाचा उद्देश आधीपासून आहे, आता सुद्धा तो राहिला पाहिजे. झालं म्हणून आपल्याला जर लेकरं चांगली पाहिजे असतील, आपल्याला संस्कार सुद्धा चांगले द्यावे लागतात. मला सांगा, तुम्हाला आवडतं खायला आंबा आणि आपण लावायलो बाबळीचे झाडं. त्या बाबळीच्या झाडाला किती पूजा करा म्हणा बरं, बाबळीच्या झाडा मला आंबा दे, तुम्हाला आंबा मिळणार का? नाही. तुम्हाला जर आंबा खायचा असेल, तुम्हाला आंब्याचं झाड लावावं लागेल, बाबळीच्या झाडांना होणार नाही. म्हणून आपल्या लेकरांना भ्याडपणे शिकवून देऊ नका. त्यांना सांगा ते कोण आहेत. या मराठी मातीमध्ये जन्म झालेला आहे, महाराष्ट्राच्या पावनभूमीमध्ये आपला जन्म झालेला आहे. म्हणून भ्याडपणे पळून जाणं किंवा याच्यात त्याच्यासाठी मरणं ही आपली संस्कृती नाही. कारण आपलं जीवन हे एवढं फुकटाचं नाही हो की आपण कुणासाठी मरावं, पण आपली लेकरं मरतात यामागं कारण काय, हे आपण त्यांना संस्कार व्यवस्थित देऊ शकत नाही. म्हणून चांगले संस्कार द्या तरच चांगली लेकरं घडतील, ना तर किती रडा कितीही पडा काही फायदा होणार नाही. अहो, छत्रपती शिवरायांना संस्कार कसे होते बघा. आपलं लेकरू साधं सहलीला जरी चाललं, आपण लेकरांना काय शिकवतो, बाबा बसमध्ये बसताना मध्यभागी बसायचं, म्हणजे ड्रायव्हरनं गाडी पुढून ठोकली तरी तुला काही होणार नाही आणि ड्रायव्हरनं गाडी मागून ठोकली तरी तुला काही होणार. लोकांचं मरू दे, उलथू दे तिकडं, पण तू जगला पाहिजे ही शिकवण आपण आपल्या लेकरांना देतो. पण छत्रपती शिवरायांना माँसाहेब जिजाऊंची शिकवण कशी होती, जेव्हा प्रतापगडच्या पायथ्याशी अफजल खान आला होता ना, तेव्हा सर्व सरदारांची बैठक बसली. माँसाहेब जिजाऊ समोर बसून, छत्रपती शिवराय समोर बसून, आणि सर्व सरदारांनी छत्रपती शिवरायांना बोलू लागले, राज संकट फार मोठे राज, कारण खानाच्या एवढ्या मोठ्या सैन्यापुढं आपल्या मुठभर मावळ्याचा टिकाव लागणं अवघड आहे. म्हणून लाख मेले तरी चालेल, पण लाखांचा पोशिंदा वाचला पाहिजे. यासाठी तुम्ही काही दिवसासाठी काही अज्ञात ठिकाणी निघून जा, थोडीशी माघार घ्या. आमच्या सर्वांची ही विनवणी तुम्ही मान्य करा. छत्रपती शिवराय तर काही बोललेच नाही. आपल्यासारखी आई असती ना, आपण काय म्हणलो असतो, ते स्वराज्य चुलीत जाऊ दे आणि प्रजा उलथू दे, मरू दे, तू जगला पाहिजे बाळा. पण माँसाहेब जिजाऊ कडाडून उठल्या, बोलल्या, काय म्हटला तुम्ही, शिवबानं भ्याडपणे पळून जावा. शिवबा केवळ आमच्या एकटीचा पुत्र नाही, अवघ्या मराठी जनाचा स्वाभिमान आहे. या आईने आपला पुत्र गमावला तर 72, पण असं भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नाही. ही शिकवण माँसाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना दिली होती आणि एवढं मोठं संकट छत्रपती शिवरायांनी सहज पार पाडलं. माँसाहेब जिजाऊंच्या पायाचा आशीर्वाद घेतला आणि म्हणतात, दिल्लीचा तख्त हलविला घेऊन मावळे संगतीला, दिल्लीचा तख्त हलविला घेऊन मावळे संगतीला, उभा खान टरटरा फाडला, उभा खान टरटरा फाडला, सारे मी तो होते वाघाला, जुन्नरचा वाघाला धराया, जुन्नरचा वाघाला धराया, आले गेले असे किती, अहो आले गेले असे किती, दैवत छत्रपती नामचा दैवत छत्रपती, शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती, जय जय भवानी, जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी. जोगांसाठी जोरदार टाळ्या. अशा प्रकारे माँसाहेब जिजाऊंच्या चरणाचा आशीर्वाद घेतला आणि त्या अफजलाचा कोथळा बाहेर काढूनच परत आले. ही ताकद आपल्या मराठी माणसाचे, आपल्या मराठी माणसाचा रुबाब काय, महाराष्ट्रातील लोकांचा रुबाब काय. 20,000 सैन्यासोबत 200 सैनिक लढले का, कारण मरण मंजूर होतं पण हार मंजूर नव्हती. ही आपल्या मराठी माणसाची ओळख आहे. आणि आता आपण काय करतोय, मावळ्यांनी आणि वीर शहीद आपल्या जवानांनी आपलं जीवन वाचावं यासाठी आपले वीर शहीद जवान काय म्हणून गेले, दोस्तों साथियों हम चले दे चले अपना दिल अपनी जान, ताकि जीता रहे अपना हिंदुस्तान, हम जिए हम मरे इस वतन के लिए, इस चमन के लिए, ताकि खिलते रहे गुल हमेशा यहाँ
दोस्तों साथियों. आपले वीर शहीद जवान म्हणतात, आपले मावळे म्हणतात, मित्रांनो हम चले दे चले, आम्ही आमचे प्राण देऊन जात आहे. कशासाठी? इथून येणारी पुढची पिढी ही स्वाभिमानाने जगली पाहिजे. इथून येणारी पुढची पिढी यांनी चांगलं काहीतरी नाव कमावलं पाहिजे आणि त्यांनी सुद्धा देश रक्षणासाठी काहीतरी कार्य केलं पाहिजे. यासाठी आम्ही आमच्या जीवाची पर्वा करत नाही आणि त्यांनी आपल्यासाठी आपले जीव दिले आणि आपण कुणासाठी जीव देतोय? म्हणतात ना, कोई कटरीना के गालों पे तो कोई सलमान के डोलों पे मर गए. आपली युवा पिढी, कोई कटरीना के गालों पे तो कोई सलमान के डोलों पे मर गए. ऊपर बैठकर सोचते होंगे वो वीर शहीद जवान कि हम भी किन सालों के लिए मर गए, हम भी किन सालों के लिए मर गए. मग आपल्या मरणाचं आपल्या परिवारालाच नाही, आपल्या गावाला, अख्ख्या देशाला सुद्धा अभिमान वाटला पाहिजे. असं मरण माणसानं मरावं, असं भ्याडपणे कुत्र्यासारखं मरू नाही. इकडं तिकडं मरण्यापेक्षा, आणि ज्यांना ज्यांना वाटतं ना प्रेमामध्ये मी जीव दिला म्हणजे मोठा काय डोंगर उचलला काय, तुम्हाला सांगते फार सोपं आहे कुणासाठी मरणं, फार सोपं आहे. एकदा विष पिलं किंवा काय केलं मरलं, विषय संपला. अवघड आहे तर कुणासाठी जगणं, कारण एकदा जगण्यासाठी 1000 वेळा मरावं लागतं. हेच या संसाराचा खरा नियम आहे. आणि युवा मंडळींना माझी एवढीच विनंती आहे, आपण सर्वजण सुंदर असं इथं नियोजन केलेलं आहे, पण यामध्ये सर्वजण नियोजनकार नसतील. यामध्ये एखादा जरी जण असं असेल की बुवा त्यांना वाटत असेल माझ्याकडं भरपूर वेळ आहे म्हणून मी आता इंस्टाग्रामवर जातो, थोड्याशा रील्सला लाईक करतो, या याला पाठवतो रील, त्याला पाठवतो रील, असं करून टाईम वेस्ट करू नका. कारण आपल्या मुलांसाठी एक वयोमर्यादा आहे बघा. मुलींचं काय नाही, मुलींचं जीवन अवघड आहे, पण त्यांना जर स्वतःच्या सामर्थ्यावर जगायचं असेल तर अवघड आहे. पण त्यांच्याकडे 2 ऑप्शन आहेत. एक तर स्वतःच्या पायावर उभं राहा आणि स्वाभिमानाचं जीवन जगा. जरी त्यांच्याकडे न ते झालं नाही, दुसरं ऑप्शन त्यांच्याकडे आहे. कोणतं? लग्न करा, नवरा कमावायला तयार असतो. म्हणजे मुलींसाठी कोण कमावायला तयार असतात? नवरे. म्हणजे त्यांनी घरी बसून खातो म्हणलं तरी सुद्धा जमतं, फक्त घरकाम त्यांना करावं लागेल. पण हे ऑप्शन तुमच्या मुलांकडं, पुरुषांकडं अजिबात नाही. जेव्हा आपण मुलं पुरुष वर्ग 12वीमध्ये असतो, कुठेही जा, तुम्हाला फक्त एक प्रश्न विचारला जातो. कोणता? कसं आहेस बाळा तू, तब्येत कशी आहे, मग घरी कशी आहेत, तुम्ही फर्स्ट इयरला जा, सेकंड इयरला, थर्ड इयरला जा. 15वी झाल्याच्या नंतर तुम्हाला तुम्ही कसे आहात, तू कसा आहे हा प्रश्न कुणीच विचारणार नाही. तुम्हाला काय विचारतील? मग कुठं लागला का नाही, किती कमावतो, पैसा काय आहे, काय नियोजन चालू आहे जीवनामध्ये, काय करतोय. म्हणजे सर्वजण आपली अवकात काय हेच आपल्याला विचारणार. आपली तब्येत कुणीच तुम्हाला विचारणार नाही. म्हणून तुम्हाला जर वाटत असेल माझ्याकडे भरपूर वेळ आहे तर भ्रमामध्ये आहोत आपण. आपल्याकडं अजिबात वेळ नाही. हीच वेळ काहीतरी करून दाखवण्याची आहे आणि हीच वेळ काहीतरी संघर्ष करण्याची आहे. आणि तुम्हाला सांगते, आपल्याला कुण्याच मुलीच्या मागं लागायची गरज नाही. तुम्ही फक्त कर्तृत्व सिद्ध करा. मुलीचे बाप सुद्धा तुमच्या मागं लागून म्हणतील की बाबा तू माझ्या मुलीशी लग्न कर. फक्त आपलं कर्तृत्व तसं सिद्ध करायला पाहिजे. निर्व्यसनी राहा, माळकरी राहा आणि स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करा. तुमच्या वडिलांना खाली मान करून कुठंच जायची गरज पडणार नाही. तुमची मुलगी देता का? तुमच्या वडिलांकडं मुलीचे बाब येतील, तुमचा मुलगा एवढा चांगला आहे, तुमच्या मुला एवढं कर्तृत्व कुणाचं चांगलं नाही, म्हणून तुमच्या मुलाला माझी मुलगी देता, तुमचा मुलगा माझ्या मुलीला देता का? अशा प्रकारचं वक्तव्य आपल्या जीवनामध्ये आपण करायला पाहिजे. नाहीतर काय, आलो गेलो, खाल्लं पिलं मेलो, काही जीवन आपलं नुसतं बर्बाद करून टाकतोय. म्हणून इकडं तिकडं वेळ वाया घालण्यापेक्षा थोडंसं, मला माहीत आहे बरेच जण म्हणतात की काय करतोस, MPSCची तयारी करतो म्हटलं की लोक हसतात, किती दिवस झालं तेच करते, किती दिवस झालं तेच करते. अहो 99% मार्क पडायले, एका मार्कानं लेकरू चाललंय. म्हणून समाजामध्ये सुद्धा लोकांनी लेकरांना प्रश्न विचारून परेशान करू नका. कुणीतरी लेकरांना प्रश्न विचारते का, बाळा काही गरज आहे का तुला, काय देऊ का? समाजामध्ये आपण एका समाजामध्ये राहतो, ऐक्य बल सामंजस्य तद्भावे दुर्बल, एकी हेच समाजाचं बळ आहे, त्याभावी समाज हा दुर्बळ आहे. मग लेकरांना बाळा तू लागला का नाही हे म्हणण्यापेक्षा, मेहनती जर लेकरू असेल तर त्याला पुढं होऊन स्वतःहून आपण म्हणायला पाहिजे, बाळा तू मेहनत कर आणि काही जर गरज पडत असेल आम्ही गावकरी मिळून मदत करू, पण तुला नोकरीला लावू. असं नाही. आपलं काय, तो पुढं चाललं त्याचे पाय खेचा बरं थोडं.
तो पुढं चालला, त्याचे पाय खेचा, त्याला विचारा तू काय करतोस. एकदा MPSC UPSCचा फक्त 2 दिवस अभ्यास करून बघा, डोकं किट्ट होईल एवढा अभ्यास त्याच्यामध्ये असतो. आणि शिक्षण घेणं सुद्धा एवढं सोपं नाही. म्हणून लेकरांना थोडा धीर द्या. टक्केवारीहून कोण किती हुशार आहे हे कळत नाही, कारण आपल्याला माहीत नाही टक्केवारी घेतलेला हा कॉपी करून पास झालेला आहे की कसा पास झालेला आहे. म्हणून त्याचं कर्तृत्व आपण पाहायला पाहिजे. आणि मुलांना सुद्धा तुम्ही सर्वजण माझ्या भावासारखे आहात, म्हणून इकडं तिकडं टाईम वेस्ट करण्यापेक्षा तुम्ही फक्त 3 वर्ष स्वतःसाठी खर्च करा, पूर्णतः त्याच्यामध्ये फक्त स्वतःच्या व्यक्तिमत्वाला घडवण्यासाठीच खर्च करा. हे 3 वर्ष जर तुम्ही स्वतःला दिले, मी तुम्हाला इथून शब्द देते, पुढं गेल्यानंतर तुम्हाला कुणापुढं झुकायची गरज पडणार नाही, कारण कर्तृत्वच एवढं चांगलं घडेल. म्हणून वेळ खर्च करायचा असेल स्वतःवर खर्च करा. तुम्हाला सांगते, तुमचं कितीही चांगलं प्रेम असेल आणि कितीही प्रेम करणारी मुलगी असेल, तुमच्या बँक बॅलन्स नसेल, तुमच्यासोबत कुणीही लग्न करणार नाही. शेवटी ती म्हणाल माझ्या घरचे मानले नाही. म्हणून फालतू वेळ वाया घालू नका. आपलं कर्तृत्व घडवा आणि आपल्या मायबापांचं नाक समाजामध्ये उंच झालं पाहिजे अशा प्रकारचं आपण वागायला पाहिजे. आणि तुम्हाला सांगते, भक्तीसुद्धा आपल्याला बऱ्याच जणांना वाटतं नुसतं टाळकुटत बसायचं किंवा देवापुढं भगवे कपडे घालून बसायचं, ही भक्ती नाही. भक्ती म्हणजे काय तुम्हाला सांगते बघा, जे कार्य तुम्ही करत आहात ते फक्त इमानदारीनं मनातून करा. कोणतंही करत आहात ते इमानदारीनं मनातून करा. भगवंत तुम्हाला पावल्याशिवाय राहणार नाही, कारण चांगलं कर्म करणं हेच आपल्या नशिबात आहे. त्या फळ फक्त त्या भगवंताच्या हाती आपण देऊन टाकायचे. आणि मुलींना सुद्धा माझी एवढीच अपेक्षा, एवढीच इच्छा आहे की आपले आई वडील स्वतः शिकले नाही, कारण त्यांच्या आईवडिलांनी त्यांना तेवढं शिकवलं नाही, पण आपल्याला त्यांनी शिकवतात का, कारण त्यांना वाटतं की माझा मुलगा माझी मुलगी ही माझ्यापेक्षा जास्त शिकली पाहिजे. जे मला मिळालं नाही ते माझ्या लेकरांना मिळालं पाहिजे. म्हणून स्वतःच्या जीवाचं रान करून ते मायबाप आपल्यासाठी शिकवतात, आपल्याला शिकवतात. आणि आपण सुद्धा त्यांनी आपल्यासाठी एवढी मेहनत घेता येतात, त्यांच्या जीवनाचं सफल करणं आणि म्हणून मर्यादेमध्ये राहणं हे आपण मुलींनी सुद्धा वागायला पाहिजे आणि मुलांनी सुद्धा तसं वागायला पाहिजे. अशा प्रकारे चांगले जर संस्कार आपण आपल्या मुलींना दिले तर लेकरं चांगले होतील, आणि वाईट संस्कार दिले तर वाईट व्हायला वेळ लागणार नाही. मग रडून फायदा नाही, पडून फायदा नाही. आणि आपल्या लेकरांना कीर्तनामध्ये आणत जा, कथेमध्ये आणत जा. अख्ख्या या सगळ्या जगामध्ये आपल्या लेकरांना किंवा समाजाला चांगली दिशा दाखवण्याचं काम कुणी करत असेल, हा वारकरी संप्रदाय कीर्तनाने कथेमधून करत आहे. आणि खंताची गोष्ट, आपण कीर्तनामध्ये कथेमध्ये लेकरांना आणत नाही. इथून 4-5 किलोमीटरवर बाया आणायचा कार्यक्रम असू दे, आपण लहान लहान लेकरं घेऊन तिथं जाणार का? तिथं काय असतं, आग बाय आग बाय आग बाय, हे ऐकण्यासाठी दिलदार मनाचा रुबाबदार सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम, हे ऐकण्यासाठी इथून तिथं जाणार. ते पण कीर्तन व्हायच्या, ते सुरू व्हायच्या आधी तिथं जाऊन बसणार. तिथं मी पुढं बसतो याच्यासाठी भांडणी करणार. मग तुम्ही तुमच्या लेकरांना नाचालेल्या बाया दाखवता, पिक्चर दाखवता, TV दाखवता, मोबाईल दाखवता, सगळं दाखवता. आणि लेकरं वाईट वळणावर गेली की मग देवाला म्हणतात, देव तू असं का केलं? संत म्हणतात, वाहिला उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. किती रडून फायदा नाही, किती पडून फायदा नाही. हे आपल्या संचित कर्माची फळं आहे जे आपण भोगत आहोत. म्हणून आपल्या लेकरांना चांगले संस्कार द्या, तरच आपली लेकरं चांगल्या वळणावर जातील. तुम्ही संस्कार दिले 2024चे आणि अपेक्षा करायला 1942 सारख्या लेकरांची, जे आपण शब्द टाकला की लेकरांनी म्हणावं, बाबा तुम्ही मला म्हटले, तुमची आज्ञा तेच माझं जीवन आणि मी तुम्ही म्हटलं तसं करतो. 2024चे संस्कार दिल्यानंतर 1942 सारखी लेकरं वागणार नाही. म्हणून चांगले संस्कार द्या, चांगली लेकरं घडतील. आणि जर संस्कार देणं झाले नाही, मग रडून फायदा नाही, पडून फायदा नाही, भोगणे ते फळं संचिताचे. आणि कधी कधी काय होतं, आपण चांगले संस्कारही देतो, सगळं चांगलं होतं, पण तरीसुद्धा आपली संतती ही वाईट मार्गावर जाते, वाईट घडते. हे काय आहे, आपल्या संचित कर्माचंच फळ म्हणून हे सुद्धा भोगत राहायचं. देवानं केलं ठेविली अनंती तैसेची राहावी, चित्ते सुद्यावे समाधान. फक्त एक कार्य करा, अशा लोकांसाठी संत म्हणतात, एक काम करा. कोणतं? तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवापायी. सर्व जो भार आहे त्या भगवंतावर टाका, कारण या अख्ख्या सगळ्या या धर्माच्या जगामध्ये एकच धर्माचं ठिकाण आहे, ते म्हणजे कोणतं? तुम्हाला सांगते, सर्वांनी हात वर करायचे. ते ठिकाण कोणतं? प्रत्येकाने टाळी वाजवायची. जम्बू या द्वीपा माझी, ओ एक पंढरपूर गावा. धर्माचे नगर देखा
अशा प्रकारे अभंगाचा भावार्थ मी आपल्या पुढं मांडला आहे. यामध्ये बरेचसे काही विक्षेप आले, खूप काही अडचणीसुद्धा आल्या, पण त्या अडचणींना जसं छत्रपती शिवरायाने एवढ्या अडचणी आल्या पण स्वराज्य हासिल केलं, मिळवून घेतलं, अशा प्रकारे एवढ्या अडचणी आल्या पण तरीसुद्धा आपण हा कीर्तनाचा शेवट लावला. म्हणून जेवढे काही इथं बसून आहेत आपल्या सर्वांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. माझी सर्वांना विनंती आहे, मी काही एवढी ज्ञानानंही मोठी नाही, एवढी मानानंही मोठी नाही आणि एवढी वयानं सुद्धा मोठी नाही, म्हणून कीर्तन झाल्यानंतर माझ्या पाया पडायला कुणीही यायचं नाही. इथूनच सर्वांनी बोला ना, राम कृष्ण हरी. हां, कीर्तन झाल्यानंतर पाया पडायला कुणी यायचं नाही. तुम्हाला फक्त जर माझ्याबद्दल आदर वाटत असेल, माझ्या कीर्तनातून फक्त एवढा विषय घेऊन जा, आपल्या लेकरांना संस्कार द्या आणि मुलं आणि जेवढे काही युवा तरुण इथं उपस्थित आहेत त्यांनी फक्त एवढा माझ्या कीर्तनाबद्दल उपदेश घ्या की बोलण्याला हसण्यावर नेऊ नका. इथून वेळ निघून गेल्यानंतर किती जरी रडलं ना तरी ही वेळ पुन्हा परत यायची नाही. म्हणून वेळ आहे तोपर्यंत समजून घ्या आणि स्वतःच्या करिअर बनवण्यासाठी वेळ खर्च करा. इकडं तिकडं कोणत्याही मार्गी लागू नका. एवढं जरी घेतलं तरी मला वाटेल मी कीर्तनकार होणं सार्थक झालं. आणि जेवढे काही तरुण वर्ग इथं उपस्थित आहेत सर्वांनी सुंदर असं नियोजन केलेलं आहे. तरुण वर्ग जिथं कार्यरत असते, इथं जेवढे काही तरुण वर्ग आहेत त्यांच्या आईवडिलांसाठी मला आजचं जरा वाटते की आपुलिया इथं जो असे जागता धन्य माता पिता तयाच्या सर्वांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. युवा मंडळी कार्यरत आहे त्या युवा मंडळीचे मनापासून धन्यवाद मानते. आणि युवा मंडळीला कार्य करू देणारे सर्व जे काही वडीलधाडील वर्ग इथं उपस्थित आहेत त्या वडीलधाड्या वर्गांचा सुद्धा मी मनापासून धन्यवाद मानते. कारण बऱ्याच ठिकाणी युवा मंडळींना पुढं येऊ वाटतं पण वडीलधाडील वर्ग त्यांना पुढं येऊ देत नाही. ते म्हणतात गप्रे, तुम्हाला काय करतं, आम्ही आमच्या मनानं होतं तसं करू. ते म्हणतात ना, विचार हे वडीलधाड्यांचे असावे आणि आचार कार्य हे युवांचं असावं. अशा प्रकारे आपण जसं पुढं त्यांच्या मागे मागे राहून त्यांना आपण जे काही मार्गदर्शन करत आहात आणि त्या मार्गदर्शनावर सुंदर असं सप्ताह आपण सर्वांनी उभा केलेला आहे त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद मानते. मला आपल्या लेकरासारखं सांभाळून घेतलं त्यांच्या सर्वांच्याही चरणी आजची कीर्तनरूपी सेवा मी इथं ठेवते. आणि आजची झालेली कीर्तनरूपी सेवा माझे गुरुजी हरिभक्तपर्यंत पंजाब महाराज चालगणीकर तथा भाऊसाहेब यादव महाराज आळंदीकर यांच्याही चरणी अर्पण करते. माझे वडील इथं उपस्थित आहेत शंकरजी शेळके, त्यांच्याही चरणी अर्पण करते आणि समस्त गावकऱ्यांच्याही चरणी अर्पण करते. कुणाचं नाव राहिलं असेल सर्वांचे मी मनापासून धन्यवाद मानते आणि आपली कीर्तनरूपी सेवा इथंच पूर्णविराम देते. ज्ञानेश्वर महाराज